Hello students, in today's lecture we will see the first topic of advanced accounting, that is basic concept. First concept we will discuss conceptual framework of accounting. What is meant by conceptual framework of accounting? The conceptual framework establishes the concept that underlies the financial reporting. A conceptual framework is a coherent system of concepts that flow from an objective, and the objective identifies the purpose of financial reporting. Conceptual framework is a basic structure of फॉर्मॅट्स अँड कन्सेप्ट. म्हणजेच कन्सेप्च्युअल फ्रेमवर्क ही एक आर्थिक अहवाल नोंदवणारी संकल्पना प्रस्थापित करत असते. त्याचबरोबर यामध्ये वेगवेगळे फॉर्मॅट्स आणि जे काही कन्सेप्ट आहेत त्याची माहिती दिलेली असते. इट्स अ सेट ऑफ क्रायटेरिया इज पब्लिश्ड दॅट हेल्प्स इन प्रेझेंटेशन अँड डिस्क्लोजर ऑफ इन्फॉर्मेशन. म्हणजे हा एक पब्लिश क्रायटेरिया असतो ज्यात वेगवेगळ्या कन्सेप्टची संपूर्ण माहिती दिलेली असते की ज्यामुळे फायनान्शियल स्टेटमेंट कसे तयार करायचे, त्यामध्ये कोणत्या प्रकारची माहिती समाविष्ट करायची याची माहिती आपल्याला होत असते. इट्स प्रोव्हाइड्स अस द गाईडलाईन्स दॅट हाऊ अ स्टँडर्ड्स इज डेव्हलप. यामध्ये स्टँडर्ड डेव्हलप होत असताना त्या ठिकाणी कोणते रूल्स, रेग्युलेशन्स आणि गाईडलाईन्स दिलेले असतात याची संपूर्ण माहिती यामध्ये दिलेली असते. आणि त्या ठिकाणी जर काही इश्यू क्रिएट झाला असेल, प्रॉब्लेम आला असेल तर तो सोडवताना देखील एक कन्सेप्च्युअल फ्रेमवर्कची मदत होत असते. स्कोप ऑफ कन्सेप्च्युअल फ्रेमवर्क ऑफ अकाउंटिंग. फर्स्ट, ऑब्जेक्टिव्ह ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. On the basis of the objective of financial statement is to provide information about the financial position. या ठिकाणी फायनान्शियल स्टेटमेंट तयार केले जातात की ज्यामुळे कंपनीची आर्थिक स्थिती कोणत्या प्रकारची आहे त्याची संपूर्ण माहिती इन्व्हेस्टर्स असेल, शेअर होल्डर्स असेल, डिबेंचर्स होल्डर असेल किंवा क्रेडिटर असेल यांना आवश्यक असणारी संपूर्ण माहिती पुरवणं शक्य होईल. It provides information about the performance and changes in financial position of an entity that is useful to a wide range of users in making economic decisions. या ठिकाणी कंपनीने विशिष्ट काळामध्ये कशा पद्धतीची कामगिरी केली आहे, कशा प्रकारचा परफॉर्मन्स आहे, त्यामध्ये आर्थिक परिस्थिती कशा पद्धतीने बदललेली आहे त्याची संपूर्ण माहिती त्या इन्व्हेस्टर्सला, शेअर होल्डर्सला पुरवली जाते, जेणेकरून त्यांना त्या माहितीचं ॲनालिसिस करून एक जजमेंट ड्रॉ करणं शक्य होईल आणि त्याच्या आधारे योग्य प्रकारचा निर्णय ते घेऊ शकतात. आणि यामुळेच जे काही इन्व्हेस्टर्स असेल, शेअर होल्डर्स असेल की त्यांना समजतं की कंपनीचं स्टेटस नेमकं कोणत्या प्रकारचं आहे, कंपनी गुड आहे की इन्सॉल्वंट होऊ शकते, या प्रकारची संपूर्ण माहिती या फायनान्शियल स्टेटमेंटमुळे त्या व्यक्तींना प्राप्त होत असते. सेकंड, क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट इन्फॉर्मेशन. द फ्रेमवर्क साइट्स फॉर मेन क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स. फर्स्ट, अंडरस्टँडेबिलिटी. सेकंड, रिलिव्हन्स. थर्ड, रिलायबिलिटी. अँड फोर्थ इज comparability. As the extent to which the information provided in the financial statement is comparable across different firms and time period. Understandability is the concept that financial information should be presented so that the reader can easily comprehend it. And relevance means information provided by financial statement is useful or not for financial decision making. म्हणजे या ठिकाणी जी माहिती आपल्याला पुरवण्यात आलेली आहे, आपल्याला जो काही आर्थिक निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय घेण्यासाठी ती पुरवलेली माहिती योग्य आहेत का, बरोबर आहेत का, जेणेकरून घेतलेला निर्णय योग्य प्रकारचा ठरू शकेल. अँड रिलायबिलिटी इज द कन्सेप्ट ऑफ ओनली रेकॉर्डिंग दोज ट्रान्झॅक्शन्स इन द अकाउंटिंग सिस्टीम दॅट यू कॅन व्हेरीफाय विथ ऑब्जेक्टिव्ह एव्हिडन्स. Third, elements of financial statement. The framework relates the elements to the measurement of financial position and performance. जे कन्सेप्च्युअल फ्रेमवर्क आहेत त्यामध्ये कंपनीची आर्थिक स्थिती आणि त्यांचा जो काही परफॉर्मन्स असेल त्याची मूल्यमापन करण्याची एक प्रक्रिया आहे.
As a limit of financial position, it provides definition of asset, liabilities, and equity. And as elements of performance, it defines income and expenses. ज्यामुळे आपल्याला कंपनीची आर्थिक स्थिती कोणत्या प्रकारची आहे, त्यांचा परफॉर्मन्स कसा आहे, तसेच त्या ठिकाणी ॲसेट कोणते आहेत, कोणत्या मार्गाने त्या ठिकाणी इन्कम येऊ शकतं, तसेच लायबिलिटी कोणत्या आहेत, त्यामध्ये लायबिलिटीचे जे काही प्रकार आहेत त्यामध्ये असणारे जी लायबिलिटी आहेत त्याचं स्वरूप त्या ठिकाणी वर्णन केलं असतं आणि जे काही सामान्य भाग आहेत त्याची देखील माहिती दिली असते. तसेच संस्थेमार्फत होणारा जो काही खर्च आहे त्या खर्चाचं म्हणजे एक्सपेन्सेसच्या संदर्भात असणारी जी माहिती आहे ती देखील त्यामध्ये दिलेली असते. यामुळे जी कंपनीची अर्निंग कॅपॅसिटी आहे त्याची संपूर्ण माहिती त्या ठिकाणी शेअर होल्डर्सला मिळवणं शक्य होतं. त्याचबरोबर कंपनीची जी काही बॉरोविंग असेल, लायबिलिटी असेल त्याची माहिती होते. कंपनी जो काही डिव्हिडंड पेड करत असते तो कशा पद्धतीने पेड केला आहे त्याची देखील माहिती कंपनीला या ठिकाणी शेअर होल्डर्सला देणं शक्य होतं. त्याचबरोबर जे काही आउटस्टँडिंग बॅलन्सेस आहेत ते कशा प्रकारचे आहेत याची देखील माहिती या ठिकाणी शेअर होल्डर्सला, क्रेडिटर्सला मिळवणं शक्य होत असतं. फोर्थ, प्रिन्सिपल्स फॉर रिकग्निशन ऑफ द एलिमेंट्स. The framework states that the recognition is the process of recording in the financial statements and items that meets the definition of an elements and satisfies the two criteria for recognition. यामध्ये दोन प्रकारचे क्रायटेरिया सांगितलेले आहेत. फर्स्ट वन इज इट इज अ प्रॉबेबल दॅट एनी फ्युचर इकॉनॉमिक बेनिफिट असोसिएटेड विथ द आयटम्स विल फ्लो टू ऑर फ्रॉम द एंटिटी. या ठिकाणी एखाद्या आयटमशी संबंधित कोणताही भविष्यात जर काही फायदा मिळणार असेल तर आर्थिक फायदा जो काही असेल त्या संदर्भात माहिती मिळू शकते. अँड सेकंड क्रायटेरिया इज द आयटम हॅज अ कॉस्ट ऑर व्हॅल्यू दॅट कॅन बी मेजर विथ अ रिलायबिलिटी. म्हणजे या ठिकाणी विशिष्ट घटकाची जी काही किंमत आहे ती मोजणे या ठिकाणी शक्य होत असतं. 5. बेसिस फॉर मेजरमेंट ऑफ द एलिमेंट्स. Unlike the section in the elements of the financial statements are defined, the treatment of measurements in the IAS's means International Accounting Standard Committee's framework avoids being prescriptive. In today's lecture, we discussed conceptual framework of accounting. Thank you.